स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांना मार्च महिन्याचे शेवटचे 72 तास तुमच्या आयुष्यात एक असा भूकंप घेऊन येणार आहे ज्याची तीव्रता मोजणे विज्ञानालाही शक्य होणार नाही. 29 मार्चची कामदा एकादशी, 30 मार्चचा सोमप्रदोष आणि 31 मार्चची दमनक चतुर्थी हे 3 दिवस म्हणजे तुमच्या नशिबाचा तो फैसला असेल जो जो तुमच्या येणाऱ्या 10 वर्षाची दिशा ठरवणार आहे. ग्रहाची अशी काही भयानक युती तुमच्या राशीत होत आहे की तुमच्या आसपासच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला अचानक बदल जाणवू लागेल. सावधान. हा काळ शांत बसण्याचा नाही तर नियतीने रचलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा भूकंप केवळ नावापुरता नाही तर तुमच्या सुख समृद्धीला आणि मानसिक शांततेला हादरा देणारा ठरणार आहे. मध्यरात्रीच्या त्या गूढ प्रहारात अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे ज्या पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. नक्की काय दडलंय या 3 रात्रीच्या काळोखात? कोणत्या मोठ्या संकटाची किंवा संधीची ही चाहूल आहे? जर तुम्ही गाफील राहिलात तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत क्लेशदायक ठरू शकतो. हा इशारा नीट समजून घ्या, कारण की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इमर्जन्सी असू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. या 3 दिवसात तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून किंवा गुप्त शत्रूकडून तुम्हाला असा काही झटका मिळू शकतो ज्यामुळे तुमची संपूर्ण स्वप्ने धुळीस मिळण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण या महाप्रलयातून वाचण्याचा एक गुप्त मार्ग आणि चमत्कारिक उपाय देखील याच व्हिडिओमध्ये दडलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण एका चुकीच्या पावलामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळू शकतात. वृषभ राशीच्या जातकांनो, 29 मार्चला येणारी ही कामदा एकादशी तुमच्या आयुष्यात एका मोठ्या प्रलयाची नांदी ठरणार आहे. पण हा प्रलय विनाशाचा नसून तुमच्या नशिबातील जुने अडथळे उघडून टाकणारा असेल. या दिवशी तुमच्या राशीच्या अष्टम भावात होणारी ग्रहाची हालचाल तुमच्या आर्थिक पायाला मुळासकट हादरवून टाकू शकते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक उद्भवलेली एखादी जुनी आर्थिक समस्या किंवा गुप्त व्यवहारामधील गुपिते बाहेर आल्यामुळे तुमची झोप उडू शकते. सावधान. हा दिवस तुम्हाला असा इशारा देत आहे, आतापर्यंत तुम्ही ज्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केलं होतं ते आता रौद्र रूप धारण करू तुमच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी तुमच्या कुंडलीत चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग अत्यंत प्रभावशाली अवस्थेत निर्माण होत आहे. हा राजयोग तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला काही मानसिक दडपण किंवा अनपेक्षित बदलाचा धक्का बसला तरी हा ग्रहयोग तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरे सर करणारा ठरेल. विशेषतः ज्या कामात किंवा गुंतवणुकीत तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून अडकला होता तिथे अचानक चमत्कार झाल्यासारखी प्रगती दिसून येईल. अचानक येणारा मोठा खर्च जरी तुम्हाला चिंतेत टाकेल तरी तो भविष्यातील मोठ्या फायद्याची पूर्वतयारी असेल, त्यामुळे डगमगून जाऊ नका. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात रोमांचक आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या कौटुंबिक जीवनात होणारा मोठा बदल. या कामदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर तुमच्या घरात बाळाच्या आगमनाची वार्ता कानावर पडू शकते. ज्या दाम्पत्यांना अनेक वर्षापासून अपत्य सुखाची प्रतीक्षा होती त्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे वारे वाहणार आहे. इतकेच नाही तर घरात मंगल कार्याचे सनई चौघडे वाजण्याचे योग जुळून येत आहे. प्रेम संबंधामध्ये असलेला दुरावा एका रात्रीत संपून तुमचे नाते अधिक घट्ट होईल. हा बदल इतका अचानक आणि सकारात्मक असेल की तुम्हाला स्वतःला नशिबावर विश्वास बसणार नाही. मात्र ही आनंदाची बातमी शत्रूपासून गुप्त ठेवणेच तुमच्या हिताचे ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 30 मार्च रोजी येणारा सोमप्रदोष तुमच्या कार्यक्षेत्रात असा काही थरार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या दिवशी चंद्राची स्थिती तुमच्या राशीच्या दशम भावात प्रवेश करत असून शनीची वक्रदृष्टी या स्थानावर पडत आहे. हा एक असा भूकंप असेल जो तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मोठी खळबळ उडवून देईल. अचानक तुमच्यावर अशी काही मोठी जबाबदारी सोपवली जाईल किंवा तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह
प्रसन्न उभे केले जाईल की तुम्हाला वाटेल सर्व काही संपले आहे. मध्यरात्रीच्या वेळी येणारा एखादा फोन कॉल किंवा अनपेक्षित बातमी तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकते. सावधान, तुमच्या प्रगतीवर तुमच्या जवळच्या कुणाची तरी करडी नजर आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या 72 तासाच्या प्रवासातला हा दुसरा टप्पा तुमच्या संयमाची आणि बुद्धिमत्तेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यापारात तुमचे शत्रू तुमच्या विरोधात गुप्तकट रचण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला असे वाटेल की तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही आणि तुम्ही एका चक्रव्यूहात अडकला आहात. विशेषतः सरकारी कामात किंवा फायदेशीर प्रक्रियेत अचानक अडथळे निर्माण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, हा भूकंप तुमच्या आयुष्यातील कचरा आणि खोट्या व्यक्तींना साफ करण्यासाठी आला आहे. हे केवळ कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची नाही, तर विशेषतः पैशाच्या देवाणघेवाणीत अत्यंत गुप्तता पाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 31 मार्चची ही दमनक चतुर्थी तुमच्या आयुष्यातील या 72 तासाच्या थराराचा अंतिम आणि सर्वात निर्णायक टप्पा आहे. या दिवशी तुमच्या राशीत मंगळ आणि राहूची अंगारक युती होत असून हा एक असा स्फोटक योग आहे जो तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेईल. मध्यरात्रीच्या सुमारास तुम्हाला अचानक असे वाटेल की तुमच्या चहूबाजूंनी संकटाने वेढा घातला आहे. तुमचे गुप्त शत्रू जे आतापर्यंत पडद्यामागून वार करत होते ते आता उघडपणे तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. हा काळ शांत राहण्याचा नाही, तर तर अत्यंत सावध राहून शत्रूच्या चाली ओळखण्याचा आहे. कारण ही चतुर्थी तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या संघर्षाचा अंत करण्यासाठी आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी तुमच्या कुंडलीत चतुर्थ आणि दशम भावावर पडणारी ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्या मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या वादात मोठा भूकंप आणू शकते. जुन्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये अचानक काहीतरी असे घडेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुमच्या मार्गातील काटे कायमचे दूर करण्यासाठी निर्माण झाला आहे. 31 मार्चच्या दुपारी 12 ते 3 या वेळेत कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण तुमचा एक छोटासा राग तुमच्या कष्टाने गमावलेल्या इज्जतीला धक्का लावू शकतो. ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची नसून परिस्थिती शांतपणे हाताळण्याची आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 29, 30 आणि 31 मार्चच्या या 72 तासाच्या कालखंडात केवळ तुमच्या नशिबातच नाही, तर तुमच्या शरीरात आणि मनामध्ये सुद्धा एक मोठा भूकंप जाणवणार आहे. या 3 रात्रीच्या मध्यरात्री, विशेषतः 12 ते 3च्या दरम्यान तुमच्या कुंडलीतील अष्टम भावात होणारी ग्रहाची हालचाल तुमच्या आरोग्याला मोठा हादरा देऊ शकते. अचानक उद्भवणारी अस्वस्थता, छातीत धडधड होणे, जुन्या व्याधींनी पुन्हा डोके वर काढणे असे प्रकार घडू शकतात. हे साधे आजार नसून तुमच्यावर होणाऱ्या मानसिक दडपणाचे आणि नकारात्मक ऊर्जेचे ते परिणाम असतील. सावधान, जर तुम्ही या लक्षणाकडे दुर्लक्ष केले तर हा शारीरिक भूकंप तुम्हाला दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक विवंचनेत टाकू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, या 72 तासात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा शनी आणि राहूच्या प्रभावाखाली येत असल्याने तुम्हाला भयानक स्वप्ने पडणे किंवा रात्रीच्या वेळी सतत कोणाची तरी भीती वाटणे असे अनुभव येऊ शकतात. ही मानसिक अस्थिरता तुमच्या कामावर आणि कौटुंबिक सुखावर विरजण घालू शकते. पण एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे 31 मार्चची रात्र संपताच तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अचानक कशी काही वाढणार आहे. तुम्ही वर्षानुवर्षे ज्या आजाराने त्रस्त होता तो आजार मुळासकट नष्ट होण्यास सुरुवात होईल. महादेवाच्या आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे शरीर व्रजासारखे मजबूत होईल. 1 एप्रिलचा सूर्य तुम्हाला एका नवीन निरोगी आयुष्याची भेट देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, 29, 30 आणि 31 मार्चच्या 72 तासाच्या महाभूकंपातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि जालीम उपाय करणे अनिवार्य आहे. 29 मार्चच्या कामदा एकादशीला सायंकाळी
तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि आर्थिक संकटाचा डोंगर क्षणात विरघळून जाईल. 30 मार्चच्या सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि मध अर्पण करा. हा उपाय तुमच्या करिअरमधील शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी साक्षात संजीवनी ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 31 मार्चच्या दमनक चतुर्थीला गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. संकटनाशक स्तोत्राचे पठण करा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे बाप्पा स्वतःच्या अंगावर घेतील. या 72 तासाच्या काळात शक्य असल्यास गरिबांना पांढऱ्या वस्तूचे दूध, दही किंवा साखर दान करा. हे छोटेसे उपाय तुमच्या नशिबाचा तो भूकंप शांत करतील, तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव करतील. 31 मार्चची रात्र संपताच तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि 1 एप्रिलचा सूर्य तुमच्यासाठी सोन्याचे दिवस घेऊन येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, हा केवळ एक व्हिडिओ नसून तुमच्या कठीण काळात नियतीने दिलेला एक संकेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर आलेली संकटे दूर व्हावीत आणि वक्रतुंड महाकाय यांचा वरदहस्त तुमच्या पाठीशी कायम असावा, तर उशीर करू नका. आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने लिहा, जय भोलेनाथ, जय गणपती बाप्पा. तुझा आशीर्वाद आम्हा वृषभ राशीच्या जातकावर कायम राहू दे आणि आमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर कर. तुमची एक मनापासून केलेली ही कमेंट साक्षात शक्तीच्या चरणी तुमची हजेरी लावू शकते. आणि हो, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि अशाच प्रभावी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता आणि माता राणीवरील श्रद्धाच तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल. जय महाकाल.